Praise the Lord. Greetings to all the brothers and sisters in the name of our Lord and Savior Jesus Christ. या ठिकाणामध्ये जमलेले सर्व भाऊ आणि बहीण तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. So finally the Christmas day has arrived. आणि आपण पाहतोस की आता सरते शेवटी नाताळाचा दिवस आलेला आहे. And this is only by God's grace and His love that we have gathered together here at this point for fellowship and prayers. आणि या ठिकाणामध्ये फक्त परमेश्वर देवाच्या दयेनेच आणि कृपेनेच अशा प्रकारची सहभागिता आपण घेऊ शकलेलो आहोत. And it's so wonderful, it's so nice to see everyone in joyful and happy mood. आणि खरोखर तुम्हा सर्वांना बघून मला फार आनंद होत आहे की तुम्ही देखील सर्व आनंदामध्ये आहात आणि आपल्या नाताळाचं साजरीकरण करण्यासाठी तयार आहात. And I know that for weeks, for many days, we have been cleaning our homes, we have been decorating our homes, we have been lighting our homes, making snacks, making different kinds of foods. आणि कित्येक दिवसांपासून आणि कित्येक आठवड्यांपासून आपण अतिशय गर्क आहोत, व्यस्त आहोत आपले घर सजविण्यासाठी, घराची साफसूफ करण्यासाठी, फराळाचे गोडधोड पदार्थ बनविण्यासाठी. And these feelings and these emotions definitely show that something good is about to happen. आणि खरोखरच ही जी आपली भावना आहे, ही जी आपली संवेदना आहे आणि या मागची आपली जी जाणीव आहे, आपल्याला याची जाणीव करून देते की काहीतरी नक्कीच चांगलं घडणार आहे. And today when we celebrate Christmas, we also have to be aware of what's going outside in world today. आणि आपण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये, आपल्या मंडळीमध्ये नाताळ साजरा करीत आहोत, आपल्याला याची पण जाणीव असली पाहिजे की आपल्या चर्चच्या बाहेर जगामध्ये नेमकी कोणती गोष्ट चालू आहे. We also have to understand what's happening in the culture around. आणि त्याच प्रकारे आपल्या बाहेर जी संस्कृती आहे त्यामध्ये नेमकं काय चाललेलं आहे. So we live in a world that is starving to find its meaning and purpose of life. आणि आपण जर बाहेरील जगाकडे पाहिलं तर ते खरोखरच तहानलेले झालेले आहेत, भुकेले झालेले आहेत की आता माझ्या जीवनाचा नेमका उद्देश काय बरं आहे. We live in a world where there are a lot of people with deep and universal hunger for spiritual truth. आणि त्याच प्रकारे आपण जर आज जगामध्ये पाहिलं, बाहेर पाहिलं तर या ठिकाणामध्ये आध्यात्मिक आणि त्याच प्रकारे धार्मिक भूक भागविण्यासाठी त्यामागचं नेमकं सत्य काय आहे ते जाणून घेण्यासाठी अक्षरशः ते आसुसलेले आहेत. We also live in a world where people search their meanings in careers, in their fame, name and wealth. आणि त्याच प्रकारे आपण जर बाहेर पाहिलं तर लोक अशा प्रकारे आसुसले आलेत की आता आपण जर बाहेर गेलं तर माझं भवितव्य काय असणार आहे, माझं पुढे आता कसं होणार आहे, त्यामागचा माझा अर्थ काय आहे आणि त्याच प्रकारे समाजामध्ये मला पतप्रतिष्ठा आणि नाव कसं काय मिळू शकतं. Especially when we look at today's so-called Gen Z generation looking for their meanings in the social media feeds. आणि त्याच प्रकारे विशेष करून आपण ज्याला जेन जी जी आजकालची पिढी आहे त्याच्याकडे जर आपण पाहिलं तर समाज माध्यमावरती मी किती बरं लोकप्रिय आहे आणि त्याच प्रकारे किती लोक मला ओळखतात याची त्यांना अतिशय भूक लागलेली आहे. A prominent Christian philosopher, Blaise Pascal, famously quoted, आणि ब्लेस पास्कल हे आपण पाहतो की ख्रिस्ती असे तत्वज्ञानी होऊन गेले आणि त्यांनी एक वाक्य आपल्याला सांगितलं. he said that we are like an empty chasm that can only be filled by an infinite, unchanging being, God Himself. आणि आपण एक अशा प्रकारचं रिकामं आणि खोकळ पात्र आहोत की ज्याच्याद्वारे फक्त एकच व्यक्ती आपल्याला भरू शकतो आणि तो म्हणजे अनंतकालीन, सार्वकालिक आणि ज्याला कोणताही अंत नाही असा सर्वसामर्थ्यशाली परमेश्वर. And this morning we are going to talk about some miraculous event, a world-changing event and soul-satisfying event that took place in human history. आणि आपण जर आज जे सर्व संदेश पाहणार आहोत, जो अभ्यास आपण पाहणार आहोत की जो मानवी इतिहासामध्ये घडून गेला, जो आपल्या प्रत्येकाचं जीवन बदलण्यासाठी समर्थ आहे. And that is the incarnation of our Lord and Savior Jesus Christ. आणि तो म्हणजे आपला तारणारा आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याने कसा देह धारण केला. This doctrine that God, the infinite, uncreated, eternal God, became a human being. आणि हा जो परमेश्वर आहे जो कधी बदलणारा नव्हे, जो स्वतः कधीही ज्याला कोणी निर्माण केलं नाही पण तो स्वतः निर्माण करता आहे, तो कसा बरं देह धारण त्याने केला. He put on flesh and blood and He dwelt among us. आणि त्याने असं काहीतरी केलं की त्याने आपल्यामध्ये वस्ती केली, त्याने स्वतः मांसाचं स्वरूप धारण केलं आणि तो देह आणि मांस झाला. Jesus Christ is God in the flesh is not just a theological truth but something to be believed from inner heart. आणि आपण पाहतो की येशू ख्रिस्त हा फक्त देव होता, तो मानव झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, त्याने देह धारण केला. हे फक्त आपल्याला विश्वास ठेवण्यापुरतंच मर्यादित नाही तर आपल्या संपूर्ण अंतःकरणाच्या खोलीपासून आपण त्याच्यावर भरोसा ठेवला पाहिजे. It is a universal solution to be received in humbleness and humility. आणि जर आपण पाहिलं तर आपण सर्व मनुष्यांचं कर्तव्य हेच आहे, पूर्ण नम्रतेने, पूर्ण सौम्यतेने हा जो विश्वास आहे, हे जे शिक्षण आहे आणि हा जो सिद्धांत आहे तो आपण धारण केला पाहिजे. Because it's a direct, personal and tangible answer to the deepest question, existential question of our human heart. कारण का तर आपले जे मानवी अंतःकरण आहे आणि आपल्या मनामध्ये चालणारे जे सर्व विचार आहेत, त्यामध्ये जे सर्व प्रश्न आहेत, जे सर्व संशय आहे, जर आपण याच्यावरती विश्वास ठेवला, या सिद्धांताचा अभ्यास केला तर या सर्व प्रश्नांची आपल्याला आपल्या अंतःकरणाच्या खोलवर उत्तरं मिळू शकतात.
शकणार. And hence today's message is entitled as Humanity Universal Needs Fulfilled in the Incarnated Christ. आणि म्हणून आजचा हा जो संदेश आहे त्याच्या असं प्रकारे शीर्षक मी दिलेलं आहे ते म्हणजे जो आपला प्रभू येशू ख्रिस्त ज्याने देह धारण केला त्याच्या मागे जे आपल्याला उत्तर प्राप्त होणार आहे ते आपल्या संपूर्ण अंतःकरणाचं समाधान करणार आहे आणि त्याच प्रकारे जी सर्व मानव जाती आहे त्यांना जी जी गरज लागते त्या सर्वांचं समाधान करणार आहे. Deepest questions, for example, what is the meaning of my existence? What is the purpose of my life? Why am I here? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आपल्या अंतःकरणामध्ये असतो, जो आपल्या अंतःकरणाच्या खोलीपासून येत असतो, मी कोण आहे, मी या पृथ्वीवर का आलो, माझ्या जगण्याचा अर्थ काय आहे आणि त्याच प्रकारे माझ्या जगण्याचा उद्देश काय आहे. Today we'll take the first point, that is need for meaning. आणि आज आपण हा अर्थ घेणार असताना पहिला मुद्दा आपण पाहूयात की याचा नेमका अर्थ काय होतो. When we look at today's world, which is filled with new scientific developments, technological developments, especially the artificial intelligence and automation, आणि विशेष करून आपण आजच्या आधुनिक काळामध्ये जर बघितलं आणि आपण कोणता अर्थ काढायचा आहे हा पहिला मुद्दा पाहत असताना आधुनिक काळामध्ये विशेष करून कृत्रिम जी बुद्धिमत्ता आलेली आहे ज्याला आपण AI म्हणतो, त्याच प्रकारे आपण जे सर्व प्रकारचं ऑटोमेशन म्हणतो की जे सर्वांमध्ये यांत्रिकपणा आलेला आहे. when we have so much of resources, so much of options today in the world, but we notice and we observe that we are increasingly alone day by day. आणि हे सर्व देखील आपल्याकडे आधुनिक काळ आलेला असताना, आधुनिक सामग्री आलेली असताना, आपण सर्व सामग्रीने सुसज्ज असताना देखील आपल्याला असं वाटतं आपण या जगामध्ये एकटे पडलेलो आहोत. Not because of that we lack anything, not because of we lack any options, but because we lack meaning. आणि आपल्याकडे कोणत्या तरी गोष्टीची कमतरता आहे म्हणून नव्हे, कोणतं तरी साधन आपल्याकडे कमी आहे म्हणून नव्हे, पण त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला जो नेमका अर्थ लावायचा आहे त्या गोष्टींमध्ये नेमका कोणता आपल्याला गोष्टी शोधायची आहे यामुळे हे कारण आपल्याला सापडतं. In this world that is often random, chaotic and confused, we ask questions like, why am I here? What is the point of my existence? आणि ज्यावेळेस आपण या सर्व साधन सामग्रीला घेऊन जगत असतो आपल्या मनामध्ये हा प्रश्न नेहमी येत असतो की माझ्या जगण्याचा अर्थ काय, माझ्या जीवनाचा उद्देश काय, मी या पृथ्वीवर नेमका का बरं आलेलो आहे. We are meaning seeking creatures living in a world that offers no ultimate meaning. आणि आपण या जगामध्ये राहत असताना सर्व सामग्री आपल्यामध्ये आहेत, सर्व सुसज्ज केलेल्या गोष्टी पण आपल्याकडे आहेत, पण आपल्याकडे त्या गोष्टींसाठी लागणारा अर्थच नाहीये. And that's exactly why the incarnation of Jesus Christ happened in the human history. आणि म्हणूनच आपण पाहतो की मानवी इतिहासामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने का बरं स्वतः देह धारण केला, To give us the ultimate meaning of our life. आपल्या जीवनाला एक परिपूर्ण अर्थ प्राप्त व्हावा यासाठी. We see this in Gospel of John chapter 1 verse 1 to 4, and we'll read verse 14 as well. आणि आपण ज्यावेळेस पाहतो की योहान शुभवर्तमान याचा पहिला अध्याय वचन 1 ते 4 आपण यावेळेस पाहतो आणि त्याच प्रकारे 14वं वचन देखील आपण यावेळेस पाहणार आहोत. आपण सर्वांनी योहान याचा पहिला अध्याय काढूयात, वचन 1 ते 4. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्यामध्ये जीवन होते आणि ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. शब्द देही झाला, त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाच्या असावे असे कृपेने आणि सत्याने परिपूर्ण होते. Yes. So John is writing in this context about the logos, the Greek word for the word. आणि आपण पाहतो की या ठिकाणामध्ये योहान प्रेषित जो आहे तो लोगोस म्हणजे जो हेलेनी शब्दापासून आलेला आहे ज्याचा अर्थ होतो की देवाचं वचन, देवाचा शब्द. And for the Greeks, the logos was a divine reason or the logic, the principle that gave universe its order and intelligibility. आणि आपण पाहतो की आता हेलेनी लोकांसाठी हेलेनी भाषेमध्ये हा जो शब्द किंवा देवाचं वचन हा जो शब्द आहे तो त्यांना एक अशा प्रकारचं शिक्षण, असा प्रकारचा सिद्धांत देतो की त्याच्या मागे नेमका कोणता अर्थ लपलेला आहे. But for Jewish, the word of God is a powerful self-revealing word. पण आपण जर पाहिलं यहुदी लोकांसाठी तर त्यांच्यासाठी देवाचा शब्द, देवाचं वचन हा जो शब्द आहे तो त्यांच्यासाठी एक काहीतरी प्रगटीकरण देणारा, एक रहस्य आहे आणि त्याचं गुद सांगणारा असा आहे. And John understood these perspectives, John understood these concepts and wrote, it's a person, Jesus Christ is the logos. आणि आपण पाहतो की आता योहान जो प्रेषित आहे त्याने चांगल्या प्रकारे आपल्या मनामध्ये हा शब्द ठेवून येशू ख्रिस्त स्वतः तो लोगोस आहे, स्वतः देवाचा शब्द आहे हे त्याने उल्लेख केलेले आपण पाहतो. Jesus is the divine reason, the ultimate meaning, the organizing principle that governs the entire universe. आणि येशू ख्रिस्त जो आहे तो आपण पाहतो की तो सर्व जे राज्य आहेत, सर्व जे सरकार आहेत आणि सर्व आपण पाहतो की साम्राज्य जे आहेत त्यांच्यावर तो अधिकार करणारा असा एकटाच आहे आणि त्याच प्रकारे ज्याच्याकडे सर्व सत्ता आहे की जो युगानुयुग राहणारा तो म्हणजे
फक्त प्रभू येशू ख्रिस्त. Jesus is not speaking just the truth, he is the truth. आणि येशू ख्रिस्त फक्त सत्य बोलणाराच नव्हे, पण तो स्वतः सत्य आहे. He is not just showing us the way, he is the way. तो फक्त आपल्याला मार्गच दाखवतो असं नाही, पण तो स्वतः मार्ग आहे. When Jesus added humanity onto his divinity, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या दैवत्वामध्ये मानवतेची जोडणी केली he didn't give us a new rules or a new philosophical system to find meaning. आणि आपल्याला अर्थ सापडण्यासाठी त्याने कोणताही नवीन नियम त्यामध्ये जोडलेला नाही किंवा नवीन कोणत्याही प्रकारचा सिद्धांत त्याने त्या ठिकाणामध्ये सांगितलेला नाही. Because he himself is the meaning of our human history. कारण का तर तो मानवी आपला जो इतिहास आहे त्याला स्वतःच अर्थ लावणारा आहे. The point of your life, my life, all the history is found in the meaning of Jesus Christ. आणि आपण पाहतो की तुमचं जीवन जे आहे, जे माझं जीवन आहे, सर्व मानवजातीचं जीवन आहे, त्या सर्व मानवजातीला प्रॉपर योग्य अर्थ लावणारा फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आहे. And that's why when we talk about atheism, when we talk about people who do not believe, आणि ज्यावेळेस आपण जे लोक नास्तिक आहेत त्यांच्याविषयी बोलतो, असे लोक की जे देवावर विश्वास ठेवत नाहीत, they say that creation is just molecules and the particles and things like that. आणि ते असं म्हणतात की काहीतरी एक मोठासा एक विस्फोट झालेला आहे, त्यामधून सर्व काही अस्तित्वामध्ये आलेलं आहे, मानवजाती अस्तित्वामध्ये आलेलं आहे, त्यामध्ये देवाचं काही कार्य दडलेलं नाहीये. But this is absolutely wrong because creation finds its purpose and destiny in the relationship with Jesus पण हे Christ. पूर्णपणे खोटारडं आहे. कारण का तर जे सर्व जी निर्मिती आहे, ज्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत आणि ज्याच प्रकारे जे सर्व मानव आहेत, आपल्या जीवनाचा अर्थ, आपल्या जीवनाचा उद्देश ते परमेश्वर देवामध्ये शोधत असतात. So the first point, that need of meaning, answers that meaning is not a concept you find but a person you meet in आणि Jesus Christ. म्हणून आपण पाहतो की जो पहिला अर्थ आपण पाहिला की माझ्या जीवनाचा जो अर्थ आहे, तर त्या अर्थाने आपण कोणत्या प्रकारचं या ठिकाणामध्ये व्याख्या घेतली पाहिजे, ते म्हणजे आपण जे सर्व आपण जीवन जगत असतो, हे सर्व आपलं जीवन परमेश्वर देवावर येशू ख्रिस्तावरती निर्भर आहे आणि त्याच्या नातेसंबंधावरती अवलंबून आहे. In Jesus Christ, the Word made flesh, we see face of God and we discover the meaning of our own through Him. आणि स्वतः परमेश्वर देवाचं जे मुख आहे ते आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाहतो. स्वतः आपण त्याचा देहधारीपणा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाहतो आणि आपल्या जगण्याचा उद्देश आणि अर्थ आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाहतो. The next existential, the next deepest question for the human beings is about the purpose. What is the purpose for my life? आता सर्व जी मानव जाती आहे त्यांच्या जीवनामध्ये देखील खोलवर अंतःकरणामध्ये असा प्रश्न ते विचारतात की माझं जे अस्तित्व आहे त्याचा नेमकं काय बरं उद्देश आहे, मी या पृथ्वीवरती पाठवण्यात आलेलो आहे, मग माझ्या जगण्याचा नेमका हेतू काय आहे. And this is not just a philosophical question or a practical question, it's a spiritual question as well. आणि फक्त हा तत्वज्ञानानुसार फक्त विचारला जाणारा प्रश्न नाही, फक्त रोजच्या जीवनामध्ये घडणारा व्यावहारिक असा प्रश्न नाही, पण आपण जर पाहिलं तर हा आपला जो प्रश्न आहे तो आध्यात्मिक जीवनावर देखील तेवढाच आधारित आहे. Our soul is naturally drawn to find meaning and reason that goes beyond everyday working, like working, eating, sleeping, etc. आणि जे आपण दैनंदिन काम करत असतो, म्हणजे आपण सकाळी उठायचं, त्याच प्रकारे काम करायचं, जेवायचं आणि पुन्हा झोपायचं, दैनंदिन जीवनामध्ये जे आपले सर्व गोष्टी चालू असतात त्यामध्ये विचारला जाणारा हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. The ancient Greek philosopher Socrates said, the unexamined life is not worth living. आणि आपण पाहतो की जो सॉक्रेटिस आहे त्याने देखील अशा प्रकारे म्हटलेलं आहे की जर मी माझ्या जीवनाचं परीक्षण करत नाही, जर मी माझ्या जीवनाचा अभ्यास करत नाही, तर ते जीवन जगणं हे एक मोठं असं व्यर्थ आहे. And he suggested that life without reflection or self-awareness or critical questioning is useless. आणि त्याच प्रकारे तो हे देखील म्हणतो की जर मी माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारचे किचकट प्रश्न विचारले नाहीत, माझ्या जीवनाचं मी योग्य प्रकारे जर परीक्षण केलं नाही, तर माझं जीवन हे पूर्णपणे निरर्थक आहे. Because that life lacks meaning, purpose and values. कारण का तर जर माझ्या जीवनाचं परीक्षणच मी करत नाही, तर माझ्या जीवनाचे कोणते मूल्य आहेत, माझ्या जीवनाचं काय महत्त्व आहे, माझ्या जीवनाचा काय उद्देश आहे आणि हेतू आहे, तेच मी पूर्ण गमावून बसत आहे. Hence it's very important to ask questions, critical questions, introspect and seek truth to live truly and ethical life. आणि म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की आपण स्वतःला अशा किचकट प्रश्न विचारले पाहिजेत. स्वतःच्या जीवनाविषयी जे मूल्य आहेत आणि महत्त्व आहे ते आपण सर्वांनी विचारले पाहिजे, यासाठी की जेणेकरून आपल्याला समजेल की नेमकं माझ्या जीवनामध्ये कोणती गोष्ट चालू आहे आणि उद्देश काय आहे. Now when we talk about the secular people, the non-Christian people, they often believe that the purpose is socially created by the society and every individual. साम्यवादी जे लोक आहेत, विशेष करून जे लोक ख्रिस्ती नाहीत, ते नेहमीच आपल्याला अशा प्रकारे म्हणतात की आता जे सर्व काही समाजामध्ये चालू आहे ते सर्व काही चांगलं आहे आणि आपण ज्या धार्मिक गोष्टी चालू आहेत त्या देखील चांगल्या आहेत, अशा किचकट गोष्टींचा काय बरं उपयोग आहे. But Christianity answer is different. It has a deeper meaning and deeper answer. पण जर आपण ख्रिस्ती जीवनामध्ये पाहिलं तर त्याचा एक वेगळा अर्थ आहे, त्याचं एक वेगळं उत्तर आहे आणि ते जे उत्तर आहे ते अतिशय खोलवर असं आहे. Purpose isn't something that we invent.
उद्देश हे असं नाही की आपण ज्याचा काहीतरी शोध लावतो, but it is discovered through our relationship with Jesus Christ. पण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर ज्या आपले नातेसंबंध आहेत त्या नातेसंबंध जगण्याद्वारे आपण तो उद्देश शोधून काढतो. When we are connected to Jesus, our purpose is found in his relationship. ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताचा शोध लावतो, येशू ख्रिस्ताकडे जातो आणि त्याचं मुख शोधतो, आपले असलेले जे नातेसंबंध आहेत त्यामध्ये आपल्याला त्याचा उद्देश समजू लागतो. To understand purpose, we have to look very deeply, very closely to the life of Jesus Christ. आणि जर आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश समजून घ्यायचा आहे तर आपल्याला फार जवळीक रीतीने येशू ख्रिस्ताचं जीवनाचं परीक्षण केलं पाहिजे. Because he is the ultimate revelation of God and who God is and what humans are meant to be. आणि तोच एक आपण पाहतो की देवाचं सरते स्वरूप आणि अंतिम स्वरूपाचं प्रगटीकरण आहे. देवाच्या वचनाद्वारे त्याचं रहस्य आणि गुस प्रगट करण्यात आलेलं आहे आणि परमेश्वर देवाने त्याला आपल्यासाठी का पाठवलेलं आहे हे आपल्याला समजतं. Because the incarnation of Christ offers a different vision of purpose which is not centered on self but centered on the service of others. आणि म्हणून आपण पाहतो की आता परमेश्वर देवाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देहधारणाचा जो सिद्धांत आणि शिक्षण सांगितलेला आहे तो आपल्यासाठी तर सांगितलेला आहेच, पण विशेष करून आपल्याला तो दुसऱ्यांना द्यायचा आहे, दुसऱ्यांना सांगण्याचा तो उद्देश आहे. Just for example, I have noted some of the scriptures over here for our reference. Jesus came not to be served but to serve. आणि आपल्या सर्वांना समजण्यासाठी काही संदर्भ मी या ठिकाणामध्ये दिलेले आहे. येशू ख्रिस्त या जगामध्ये आला सेवा करून घेण्यासाठी नाही, पण तो सेवा करण्यासाठी आला. Jesus came to seek and save the lost. प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला की जे हरवलेले आहेत त्यांना शोधण्यासाठी आणि त्याच प्रकारे त्यांचा नाश होण्यापासून वाचवण्यासाठी. Jesus came to give life more abundantly. येशू ख्रिस्त आला आपल्याला जीवन देण्यासाठी आणि विपुलतेने जीवन देण्यासाठी. And Jesus' mission was universal but yet personal as well. आणि येशू ख्रिस्ताचा आपण पाहतो की जी मोहीम जी कामगिरी त्याला देण्यात आलेली होती ती जागतिक तर होतीच, पण त्याचप्रमाणे आपण पाहतो की ती प्रत्येकासाठी वैयक्तिक रीतीने देखील होती. He touched lepers, he forgave sinners, he fed the hungry, he raised the dead. त्याने कुष्ठरोग्यांना स्पर्श केला, त्याने भुकेल्यांना खाऊ घातलं, त्याने जे मृत होते त्यांना उठविलं आणि त्यांनी पापी लोकांना क्षमा केली. And when we look at John chapter 20 verse 21, he says that as the Father has sent me, even now I am sending you. This is because he is inviting us into that mission of serving others. आणि योहान याचा 20 वचन 21 मध्ये पण तो काय म्हणतो की जसं पित्याने मला पाठविलेलं आहे तसं मी तुम्हाला पाठवितो. याच्या म्हणण्यामागचा त्याचा अर्थ असा आहे की ज्या प्रकारे पित्याने येशू ख्रिस्ताला पाठविलेलं आहे आपल्याला देखील तो त्या सेवेमध्ये समाविष्ट करून घेऊ इच्छितो. And that's why we are not here by accident. We are not here to consume. We are not here to accumulate. And of course, we are not here to entertain ourselves. आणि आपण यासाठी या ठिकाणामध्ये असेच अपघाताने योगायोगास्तव आलेले नाही, पण आपल्याला जी सेवा परमेश्वर देवाने नेमून दिलेली आहे, ज्या कामगिरीसाठी आणि मोहिमेसाठी त्याने आपल्याला समाविष्ट केलेले आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण आहोत. Because we are here to reflect our Lord and Savior Jesus Christ, to love like Him, to serve like Him, to forgive like Him, and to proclaim like Him. कारण का तर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने जी सेवा दिलेली आहे त्याचे आपण जे वचन आहे त्याची घोषणा करण्यासाठी, त्याची प्रीती इतरांना दाखविण्यासाठी, त्याचं वचन इतरांना सांगण्यासाठी आणि त्याने दिलेली सुवार्ता सर्वीकडे पसरविण्यासाठी. And Jesus also didn't talk about God. He showed us what God is, what God looks like. आणि येशूने फक्त देवाविषयी पृथ्वीवर असताना तो बोललाच नाही, पण देव नेमका कसा आहे, त्याचं मुख कसं आहे आणि देवाची नेमकी इच्छा काय आहे त्याने ते आपल्याला शिकविलं. And when we see, when the Jewish people asked him to show Father, he said, anyone who has seen me has seen the Father. ज्यावेळेस यहुदी लोकांनी येशू ख्रिस्ताला विचारलं की आम्हाला पिता दाखवा, त्यावेळेस येशूने त्यांना प्रत्यक्ष उत्तर दिलं की ज्याने पित्याला पाहिलेलं आहे त्याने मला पाहिलेलं आहे. So our purpose is to follow Jesus, loving others, forgiving others, serving and trusting God just as Jesus did. म्हणून आपल्या जीवनाचा उद्देश आपण आज समजून घेतला पाहिजे की आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने जे शिक्षण सांगितलेलं आहे, इतरांवर प्रीती करणे, इतरांना वचन सांगणे, इतरांना सुवार्ता सांगणे, इतरांना क्षमा करणे आणि त्याची प्रीती इतरांना पसरविणे. And Jesus himself is the source of true life when he said, I am the way, the truth and the life. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने म्हटले की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, त्याच्या म्हणण्याचा अर्थ हाच आहे की सर्व जे जीवन आहे ते त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि सर्व आपण जीवनासाठी त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. And he isn't just a guide to live purposefully, but he is the very source of life itself. आणि आपण जीवन जगण्यासाठी फक्त आपल्या जीवनाचा जो उद्देशच म्हणून आपल्याला घ्यायचं नाही, पण पूर्ण आपल्या जीवनाचा, आपल्या जगण्याचा जो मुख्य स्रोत आहे, मुख्य उद्देश आहे तो त्याच्यापासूनच आपल्याला प्राप्त होतो. And that's how we answer the second question of deepest question of purpose of life. Our purpose of life is found in living relationship with our Lord and Savior Jesus Christ, not just rules or plans.
आणि म्हणून आपण तो दुसरा मुद्दा आज पाहिला की जो आपल्या सर्वांना पडत असतो, माझ्या जीवनाचा उद्देश आणि हेतू काय आहे. तर आज आपण हे थोडक्यामध्ये पाहिलेलं आहे की माझ्या जीवनाचा उद्देश हा प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे त्याच्याप्रमाणे जीवन जगणं असं आहे, त्याचा आज्ञा पालन करणं असं आहे आणि प्रीती पसरवणं असं आहे. It's about knowing Him, knowing His divine attributes, knowing His characteristics, knowing Him deeply at the core. आणि आपण त्याच्याबरोबर ज्यावेळेस नातेसंबंध प्रस्थापित करतो त्यावेळेस आपण त्याला चांगल्या प्रकारे ओळखणे, त्याला जवळीक रीतीने ओळखणे आणि त्याच प्रकारे त्याच्यावर लक्ष केंद्रित करून त्याचे कोणते गुणधर्म आहेत, त्याच प्रकारे त्याचे कोणत्या प्रकारचे असे जे गुण आहेत की जे मी माझ्या जीवनामध्ये घेऊ शकतो. Now we go to the next topic, that is need for universal hope. What is hope? Why do we need hope? आणि आता आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत की जागतिक जी आशा आहे त्याला आपल्या नेमकी कोणती बरं गरज असणार आहे, आपण का बरं एवढी आशा लावून आहोत. Do we have hope? Yes, as a Christians we have hope. आणि आपल्याकडे आशा आहे का? होय, ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आपल्याला आशा प्राप्त झाली आहे. But first we try to understand why do we need that hope? पण प्रथम गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की मला का बरं आशेची गरज आहे. You see, life is full of challenges, life is full of situations, conditions, and unfamiliar things. आणि जीवन जगत असताना आपल्याला नेहमीच काहीतरी आव्हानांना सामोरं जावं लागतं, काही अनपेक्षित गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात, संकटे आणि समस्या आपल्या जीवनामध्ये तर येतच असतात. And during these times of darkness, only hope is what keeps us going. आणि या अंधकाराच्या परिस्थितीमध्ये फक्त आशाच एक अशी गोष्ट आहे की जी आपल्याला त्या अंधकाराच्या स्थितीमधून पुढे जाण्यास मदत करते. And hope is something kind of a belief that things can improve and we can have a better future. आणि अशा प्रकारची गोष्ट आहे की आपल्याला अशा प्रकारची आपण अपेक्षा धरतो, होय गोष्टी आता जरी चांगल्या चाललेल्या नाहीत पण भविष्य काळामध्ये गोष्टी नक्कीच चांगल्या होतील. It gives us the strength to fight the today's battle, today's struggle, and with faith and with courage. आणि आजचं आपण जे झगडणं आहे आणि त्याच प्रकारे आजच्या आपले जे सर्व संकट समस्या आहेत त्यावर जय मिळवण्यासाठी, त्याप्रमाणे जगण्यासाठी आणि त्यामध्ये पुढे चालण्यासाठी आपल्याला ते शक्ती प्रदान करतो. And I feel that Christmas is that gift of hope given to us by our Lord. आणि माझा असा विश्वास आहे की आपल्या प्रभूद्वारे देण्यात आलेला जो नाताळ आहे, जी ही भेट आहे, जी आशा आहे, त्याद्वारे आपण आपलं जीवन पुढे चालू शकतो. Christmas is the celebration of that hope because of the birth of Jesus Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवर जन्म घेतला, त्यासाठी आपण जो नाताळ साजरा करत आहे तो नाताळ आपल्या जीवनासाठी नक्कीच एक आशा आहे. His coming into this world is the greatest gift humanity can ever have. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं या पृथ्वीवर जन्म घेणं आणि पृथ्वीवरती येणं सर्व मानवजाती करता देण्यात आलेलं एक सर्वात महत्त्वाचं आणि मोठं बक्षीस आहे. When Jesus was born, it was like a signal, it was a kind of a sign from God the Father that sending a message that no matter how dark the situation is, but there is always a hope because God is with us. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस पृथ्वीवर जन्म घेतला, परमेश्वर देवाने आपल्या सर्व मानवजातीला एक चिन्ह दिलं, एक प्रतीक दिलं आणि आशा दिली की आता आपलं जीवन कितीही अंधकारमय असू द्या, किती संकटाचं असू द्या आणि किती आव्हानात्मक असू द्या, ते सर्वातून पुढे जाण्यासाठी आणि प्रकाश देण्यासाठी परमेश्वर देव समर्थ आहे. Scripture also very clearly speaks about the hope, the blessed hope in Titus chapter 2 verse 13. We shall read that. आणि तिथाचे पत्र 2 अध्याय वचन 13 मध्ये देखील आपल्याला फार चांगल्या प्रकारे सांगण्यात आलेलं आहे की का बरं आपण अशा प्रकारची आशा बाळगली पाहिजे आणि आपल्याला ही आशा का बरं देण्यात आलेली आहे. आणि आपल्या धन्य आशेची म्हणजे आपला महान देव व तारणारा येशू ख्रिस्त याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी. This verse is in context of return of Jesus Christ and we have that blessed hope in our heart. आणि ती याचा 2 अध्याय वचन 13 हे या पार्श्वभूमीविषयी सांगतं. याचा संदर्भ असा आहे की प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा आपल्याला घेण्यासाठी येणार आहे. हीच आशा घेऊन आपण सर्व ख्रिस्ती लोक जगत आहोत. His coming, Jesus' coming will bring peace, justice and new beginning for everyone who believes. आणि जो प्रत्येक व्यक्ती येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस हा न्याय प्रगट होणार आहे, ही आशा आपली पूर्णत्वास जाणार आहे आणि त्याच प्रकारे जे आपलं जीवन आव्हानात्मक आहे त्याचं रूपांतर प्रकाशामध्ये होणार आहे. And this Christmas is also reminding us that this hope is live, it's alive, and that Jesus is the promise for better tomorrow. आणि ही जी आशा आहे ती आपल्याला याचीच जाणीव करून देते, ही आशा जी आहे ती जिवंत आहे, आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या भविष्यासाठी, आपल्या उद्यासाठी आपण त्याच्यावर पूर्णपणे निर्भर राहू शकतो. And hope does change each and everybody's life because it's based on not our wisdom but on the promises of God. आणि जी ही आशा आहे ती आपल्या बुद्धिमत्तेवर अवलंबून नाही, पण प्रभू येशू ख्रिस्ताने जे आपल्याला अभिवचन दिलेलं आहे त्यावर अवलंबून आहे, म्हणून आपण सर्वजण याच्यावर भरोसा ठेवू शकतो. Because when Jesus was born, we know that God kept his promises, he fulfilled his promises. कारण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने जन्म घेतला, परमेश्वर देवाने जे आपलं अभिवचन आहे ते पूर्णपणे पाळलं. And his life, his death, his resurrection shows that no situation is too difficult, no situation is too impossible for our God. आणि त्याने जे जीवन जगलं, त्याचा जो मृत्यू झाला आणि त्याचं जे पुनरुत्थान झालं, ते आपल्याला दाखवतं की या परमेश्वर देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही, परमेश्वर देवाला कोणतीही गोष्ट असंभव नाही. And hope means believing that even in our struggles,
even in our situations, even in our conditions, God is working behind the curtains for doing all the good He can. आणि अशा म्हणजे आपण अशी गोष्टीवर भरोसा ठेवू शकतो की परमेश्वर देव पडद्यामागून तर कार्य करतो, आपल्याला कदाचित दिसत नसेल, पण आपलं जीवन किती आव्हानात्मक असेल, किती संकटाने भरलेले असेल, अंधकाराने भरलेले असेल, पण तोच आपल्या जीवनामध्ये कार्य करणारा प्रभू आहे. And during this Christmas, we celebrate the hope that Jesus brought into this world. आणि आपण पाहतो की आजचा नाताळ साजरा करत असताना हीच आशा प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये आणली. And this hope should not be only limited to this day. It should be celebrated every day, daily आणि lives. ही जी आशा आहे फक्त आजच्याच दिवशी, नाताळाच्याच दिवशी साजरा करायचा असं नाही, पण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ही जी आशा आहे त्याची आपण आठवण ठेवली पाहिजे आणि साजरी केली पाहिजे. We can trust that God is with us every day, guiding us and helping us through our difficult times. आणि आपण हा विश्वास ठेवला पाहिजे की परमेश्वर देव रोज आणि रोज माझ्या बरोबर आहे, माझ्या कठीण समयामध्ये तो माझं नेतृत्व करतो, तो माझं मार्गदर्शन करतो. And what we can do with this hope that we have as a Christians? आणि ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने ज्यावेळेस आपल्याला ही आशा प्राप्त झालेली आहे, त्या आशेला आपण घेऊन नेमकं काय बरं केलं पाहिजे? We can also share this hope with others, आपण ही आशा इतरांबरोबर देखील वाटली पाहिजे. because Christmas is the best time to share. Also, the another ordinary days also the best time to share our hope. कारण नाताळ जो आहे तो उत्तमातला उत्तम दिवस आहे इतरांना आपली आशा सांगण्यासाठी, आणि फक्त आताच नाही पण इतर सर्व दिवस हे चांगले आहेत की आपण दुसऱ्यांना आशा देऊ शकतो. Just as Jesus brought this hope into this world, we can be also source of hope to others who are looking for those hope. आणि ज्या प्रकारे येशू ख्रिस्ताने आपण आशाहीन असताना आपल्याकडे तो आशा घेऊन आला, बाकी जगामधील लोक देखील आज आशाहीन आहेत, ही आशा आपण त्यांना देऊ शकतो. For example, a kind word, a helping hand, or a prayerful life can make a difference in others' life. कारण का तर आपण जर उदाहरणं पाहिलं तर दुसरे जे लोक आहेत ज्यांच्या जीवनात पण आव्हानं आहेत, त्यांना आपण आपल्या चांगल्या शब्दांनी, त्याच प्रकारे चांगल्या वचनांनी आणि त्याच प्रकारे आपल्या मधुर वाणीने आपण त्यांना ती आशा देऊ शकतो. Because when we share this kind of hope, we reflect the love and the light of Jesus. कारण का तर अशा प्रकारची आशा आणि मधुर वाक्याने आपण त्यांचं जीवन परावर्तित करू शकतो, त्यांचं जीवन आपण बदलू शकतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती त्यांच्या जीवनामध्ये परावर्तित करू शकतो. But just a careful note that in today's context we have to be careful, a little bit diplomatic while sharing our hope to others as well. आणि फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आपल्याला समजून घ्यायची आहे की आजच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण इतर लोकांना सुवार्ता सांगत असतो, त्यांच्याशी बोलत असतो, तर आपण त्या प्रकारे काळजीपूर्वक राहिलं पाहिजे, त्यांच्याशी तशा प्रकारे बोललं पाहिजे. Christmas teaches us that hope is real and powerful. आणि आपल्याला जे ख्रिस्तीत्व आहे ते हेच दाखवितं की जे आपल्याला आशा प्राप्त झालेली आहे ती जिवंत आहे आणि सामर्थ्यशाली आहे. It reminds us that Jesus is the greatest hope humanity ever received. आशा आपल्याला याची आठवण करून देते की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला मानव जातीला मिळालेला सर्वात मोठं बक्षीस आहे आणि ते सामर्थ्यशाली आहे. And because Jesus came, He lived a sinless life, He died and He resurrected back. We have the hope that cannot be extinguished. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, तो आपलं जीवन जगला, त्याला मारण्यात आलं, तो पुन्हा एकदा उठला, त्याचं पुनरुत्थान झालं. हे आपल्याला हेच दर्शवितं आणि याची आठवण करून देतं की आपल्याला देखील जीवनामध्ये असे प्रसंग येतील, पण तो नेहमी आपल्या बरोबर असणार आहे. So the deepest question of hope we find in relationship with Christ. म्हणून जो मोठा प्रश्न खोलवर आपल्या अंतःकरणामध्ये पडलेला आहे की माझी नेमकी आशा कोणती आहे, ती आशा आपल्याला फक्त प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर असलेल्या नातेसंबंधामध्ये सापडते. The next deepest question in terms of human philosophy is about questions about love, the need for love. आणि आता आपण पुढचा महत्त्वाचा प्रश्न पाहतो की जो मानव जातीच्या अतिशय खोलवर रुजलेला आहे, तो म्हणजे प्रीती म्हणजे नेमकं काय, मी का बरं प्रीती केली पाहिजे आणि प्रीतीचा नेमका अर्थ माझ्या जीवनासाठी काय आहे. And this love we are talking in context to the agape love, the sacrificial, unconditional love. आणि हे जे प्रेम आहे ते मी इतर कोणत्याही प्रीतीविषयी बोलत नाही, पण असं प्रीती आहे जे प्रीती बलिदान दर्शवितं, जी प्रीती त्याग दर्शवितं आणि जी प्रीती अतिशय पवित्र आहे. And this time, Christmas is the time when we celebrate that love, that divine love, by God sending His only Son for us for the forgiveness of sins. आणि नाताळ हा जो सण, हा उत्सव आपण साजरा करत आहोत, याच दिवशी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं जे प्रेम आहे, जे परमेश्वर देवाने सर्व मानवजातीसाठी केलेलं आहे, असं प्रेम ज्यामध्ये बलिदान आहे, ज्यामध्ये त्याग आहे आणि जे अतिशय पवित्र आहे ते पाहायला मिळतं. But today when we see the definition of love has changed in today's postmodern world. पण जर आपण पाहिलं की आजच्या आधुनिक काळामध्ये जे प्रेमाची व्याख्या आहे, जो प्रेमाचा अर्थ आहे, तो पूर्णपणे बदललेला आहे. Some of the people may be treating other people just as an objects or without feelings or value or dignity. आणि म्हणून आपण पाहतो की एखादा व्यक्ती जो आहे तो दुसऱ्या व्यक्तीला अशा प्रकारे घेतो की तो फार खाली पडलेला आहे, तो फार एकदम खालचा स्तराचा आहे आणि तो एखादी वस्तू आहे ज्याचा फक्त उपयोग करून घेण्याच्या लायकीचा आहे. And love is a basic need for each and every human being on earth. आणि या पृथ्वीवर राहत असताना प्रत्येक मानवाची ही एक मोठी गरज आहे की तो अशा प्रकारच्या प्रीतीने भरला पाहिजे. We want ourselves to be cared for, valued, accepted and wanted
wanted. आणि त्याच प्रकारे प्रत्येक व्यक्तीची ही इच्छा असते की कोणीतरी माझ्यावर प्रीती करावी, कोणीतरी माझी काळजी घ्यावी, कोणीतरी माझा स्वीकार करावा आणि कोणीतरी माझ्याविषयी काहीतरी विचार करावा. But this world currently, the outside world, the postmodern world, doesn't have that love definition, which is biblical. पण आपण जर पाहिलं की पवित्र शास्त्रामध्ये जे प्रेम सांगण्यात आलेलं आहे, बाहेरील आधुनिक जगामध्ये आपल्याला ते प्रेम दिसत नाही, त्याकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. But 2000 years back, when Jesus came in the flesh, this incarnation reveals a different kind of love, agape love, self-giving love. 2000 वर्षांपूर्वी ज्यावेळेस परमेश्वर देवाने आपल्या एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला पृथ्वीवर पाठविलं, त्याने देह धारण केला, हे जिवंत प्रेम, ही पवित्र प्रीती आणि एकदम त्यागाने भरलेली आणि बलिदानाने भरलेली प्रीती आपल्याला पाहायला मिळते. In this context, the French philosopher Simon Weil wrote, सायमन वेलरोट हे जे आहेत आपल्याला अशा प्रकारे ते सांगतात, the love of God is the only real love because it is only love that does not demand anything in return. परमेश्वर देवाने आपल्यावर जी प्रीती केलेली आहे तीच खरी प्रीती आहे. आपल्याला असं का बरं म्हणता येईल? कारण त्याने जी आपल्यावर प्रीती केली त्याच्या परतीमध्ये तो आपल्याकडे काहीही मागत नाही. And that's exactly what we see in Jesus Christ. आणि आपण तीच गोष्ट तंतोतंतपणे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाहतो. Jesus did not wait until we are worthy. Jesus did not wait until we are ready. आणि जोपर्यंत आपण पवित्र होत नाहीत, आपण योग्य होत नाहीत, आपण तयार होत नाहीत, तोपर्यंत येशू ख्रिस्ताने आपली वाट नाही पाहिली. Jesus came while we were still sinners. आपण पापी असतानाच प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी प्रगट झाला. He came not to serve but to serve आणि त्याने आपल्याकडून सेवा करून घेण्यासाठी नाही, पण आपली सेवा करण्यासाठी पृथ्वीवर आला. and to give his life as a ransom for the redemption of many. आणि सर्व मनुष्य जातींच्या सुटकेसाठी आणि मुक्ततेसाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला. Because for example, when we look at the scene of Bethlehem, उदाहरणार्थ आपण जर बेथलेहमच्या चित्राकडे पाहिलं, a young mother Mary, a carpenter father Joseph, आणि आपण पाहतो की एक तरुण अशी जी मुलगी, तिचं नाव मरिया आणि त्याच प्रकारे सुतार म्हटलेला त्याचा वडील योसेफ, a humble stable, animals nearby, and in their midst the creator of the universe. आणि त्या ठिकाणामध्ये गोठा होता, त्या ठिकाणामध्ये गव्हाणी होती, आजूबाजूला प्राणी होते आणि त्या ठिकाणामध्ये सर्व मानव जातीचा निर्माण करता त्याने जन्म घेतला. He was born as an infant, as a child. Why? आणि त्याने एक बालक म्हणून जन्म घेतला. का बरं? To show us and teach us what love looks like. हे दाखवण्यासाठी आणि शिकवण्यासाठी की प्रेम नेमकं कसं दिसतं. It looks like humility. It looks like laying down one's glory for another. आणि त्या अशा प्रकारे आहे की पूर्ण नम्रता त्याने धारण केली, पूर्ण सौम्यता त्याने धारण केली आणि स्वतःचा गौरव नाही, पण त्याने दुसऱ्यांचा विचार केला. And Jesus' life was the kind of a demonstration of that agape love, that selfless love, that unconditional love, sacrificial love. आणि अशा प्रकारची जी प्रीती प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवली की ज्या मागे कोणत्याही प्रकारची मागणी त्याने केली नाही, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपण पाहतो की कोणताही स्वार्थीपणा नव्हता, पण त्यामध्ये बलिदान होतं, त्यामध्ये त्याग होता, त्याने स्वतःचा विचार केला नाही. His love was always seeking the good of others, even at the great cost. आणि त्यामध्ये कितीही किंमत जरी मोजावी लागली, त्याने स्वतःने इतर लोकांवर इतकी मोठी प्रीती केली की त्याचं स्वतःचं जीवन पण त्याने अर्पण केलं. For example, Jesus washed his own disciples' feet. उदाहरणार्थ येशू ख्रिस्ताने स्वतःच्या शिष्यांचे पाय धुतले. He healed lepers. He forgave enemies. आणि आपण पाहतो की त्याने कुष्ठरोग्यांना आरोग्य दिलं, त्याने सर्व शत्रूंना क्षमा केली. He welcomed children. He died for those who rejected him. आणि त्याने सर्व लेकरांना आपल्या जवळ केलं आणि त्याच प्रकारे ज्या सर्वांनी त्याचा धिक्कार केला त्या सर्वांना आपण पाहतो की त्याने त्याचा स्वीकार केला. This is exactly a definition of agape love, sacrificial love. त्यालाच म्हणतात की निस्वार्थी असं प्रेम आहे, त्यालाच म्हणतात की त्यागाचं असं प्रेम आहे आणि त्यालाच म्हणतात यामागे कोणत्याही प्रकारची मागणी लपलेली नाही. Not the worldly love which is fleeting love or a conditional love or love that is based on performance. आणि त्याने जगातील ज्या प्रकारे प्रीती आहे तशी प्रीती केली नाही, म्हणजे मला तुमच्याकडून प्रेम मिळालं तरच मी तुमच्यावर प्रीती करेल, तुम्ही मला चांगले दिसला तरच मी तुमच्यावर प्रीती करेल. Not the love something on based on name, fame or any other things. किंवा कोणती लोकप्रियता आहे, पतप्रतिष्ठा आहे, माझं नाव फार मोठं आहे म्हणून मी तुझ्यावर प्रीती करणार, अशी प्रीती त्याने केली नाही. And because Jesus came into this world, he died, he was resurrected back, we are also invited to participate in that love, to receive it and to share it and reflect it. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगामध्ये आला, त्याने आपल्यावर प्रीती केली, त्याने जीवन जगलं, तो मेला, तो पुन्हा उठला, पुनरुत्थित झाला. आपल्याला देखील या सेवेमध्ये समाविष्ट होण्यासाठी त्यांनी बोलवलेलं आहे. जी प्रीती आपल्याला मिळाली आपण देखील इतरांवर करावी. The Bible scripture we are going to look is from 1 John chapter 4 verse 7 to 10. आणि आपण यावेळेस एक शास्त्रपाठ वाचणार आहोत. आपण योहानाचे पहिलं पत्र यावेळेस काढूया, 4 अध्याय काढू आणि वचन 7 ते 10 यावेळेस मी आपल्यासाठी वाचतो. 1 योहान 4 अध्याय वचन 7 ते वचन 10. प्रियांनो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवाकडून आहे आणि जो कोणी प्रीती करतो तो प्रत्येक जण देवापासून जन्मला आहे आणि देवाला ओळखतो. जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखीत नाही, कारण देव प्रीती आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हास जीवन मिळावे. अशा प्रकारे त्याने त्याची आम्हावरील प्रीती दाखविली आहे.
आम्ही देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने आम्हावर प्रीती केली व आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्या पापांकरिता प्रायश्चित्त म्हणून पाठविले, यातच खरी प्रीती आहे. Yes, in this context, love in its purest and divine form is not our love for God, but God loving us. आणि या ठिकाणामध्ये जे प्रेमाचं आपण पाहतो की जे स्वरूप सांगण्यात आलेलं आहे ते अतिशय शुद्ध असं आहे, अतिशय स्वच्छ असं आहे, अतिशय जिवंत असं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रथम आपण देवावर प्रीती केली असं नाही, पण सर्वात प्रथम देवाने आपल्यावर प्रीती केली. And incarnation is that proof. Love is not a feeling, it's an action. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस परमेश्वर देवाने प्रभू येशू ख्रिस्ताने देह धारण करून तो या जगामध्ये आला, त्याने प्रीती केली. आणि ही जी प्रीती आहे ती आपल्याला फक्त शब्दांनी नव्हे तर आपल्या कृतीने दाखवली पाहिजे. It is God sending His own begotten Son. It is Creator becoming a creature. आणि ते असं आहे की परमेश्वर देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठविला, आणि त्याच प्रकारे जो संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता आहे तो स्वतः या जगामध्ये त्याने अवतार घेतला, तो एक निर्मिती झाला. It is the universal King. It's a only King becoming servant. It's a rich becoming poor, so that we through His poverty may become rich. आणि त्या अशा प्रकारे आहे की जो संपूर्ण सृष्टीचा जो राजांचा राजा आहे तो या ठिकाणामध्ये आपण पाहतो की एक मनुष्य झाला, आणि त्याच प्रकारे जो सर्वांचा स्वामी आणि धनी आहे तो सेवक झाला, की जेणेकरून त्याच्या दारिद्र्याद्वारे आपल्याला श्रीमंती प्राप्त व्हावी. And we know that God's love is not based upon what we deserve and what we do. आणि त्याच प्रकारे आपण जे कार्य करतो, जी आपली पात्रता आहे त्यावर परमेश्वर देवाचं प्रेम अवलंबून असत नाही. It's a free gift for anyone who believes. आणि जो प्रत्येक व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवतो, प्रीती त्याला प्राप्त झालेलं एक मोफत असं दान आहे. Because God loved us first, we are called to love others in the same way. कारण प्रथम परमेश्वर देवाने आपल्यावर प्रीती केली, आणि तीच प्रीती घेऊन आपण आता दुसऱ्यांना प्रीती करावी म्हणून आपल्याला पाचारण करण्यात आलेलं आहे. And also love is about caring others deeply, respecting them and putting our needs before them. प्रीती आपल्याला हे देखील सांगते की आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे, एकमेकांचा सन्मान केला पाहिजे, आपल्याला सर्वांना आपण समान पातळीमध्ये लेखलं पाहिजे. And thus incarnation tells us that we are loved beyond measure, beyond limits. आणि म्हणून आपल्याला देहधारीपणाचा हा जो सिद्धांत हेच शिकवितो की आपली पात्रता नसताना देखील आपल्यावर तशी प्रीती करण्यात आली, आपण त्या योग्यतेचे नसताना देखील आपल्याला तशा प्रकारच्या पातळीमध्ये गणण्यात आलेलं आहे. Not because of what we do, who we are, how much qualification we have, but because who we are in Christ, what is our identity in Christ. आणि आपण कोण आहोत, आपलं शिक्षण काय आहे, आपली पात्रता काय आहे, यावरून त्याने आपल्यावर प्रीती केली नाही, पण ख्रिस्तामध्ये आपण नेमकं कोण आहोत, ख्रिस्तामध्ये आपली पातळी कोण आहे हे बघून आपल्यावर प्रीती करण्यात आलेली आहे. So the answer, deepest answer to this question of love is the fulfillment of God, the relationship of Emmanuel, God be with us. आणि म्हणून आपण पाहतो की जो सर्वात अंतःकरणाच्या खोलवर रुतलेला हा जो प्रश्न आहे की माझ्यावर कोणी प्रीती करतं की नाही, त्या प्रश्नाचं उत्तर आपण थोडक्यामध्ये एका वाक्यात हेच पाहतो की जे माझं नातेसंबंध प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आहे, जो माझा इम्मान्युएल देव आहे, जो माझ्या सानिध्य सदा सर्वकाळ राहणार आहे, त्यांनी माझ्यावर प्रथम प्रीती केली आहे. Because He is the ultimate demonstration that you are known, you are seen, you are loved, you are valued, you are respected with an everlasting love. कारण का तर आपण पाहतो की परमेश्वर देवाने जे उदाहरणादाखल जी आपल्यावर प्रीती केलेली आहे, तो आपल्यावर प्रीती त्याने केलेली आहे, त्याने आपली काळजी घेतलेली आहे, त्याने आपल्याकडे बघितलेलं आहे, त्याने आपल्याला तो सन्मान दिलेला आहे, आणि त्याने आपल्याला त्या पातळीपर्यंत आणून ठेवलेला आहे. The next deepest question is about the redemption. What is redemption? Why there is a need for redemption? आणि आता सर्वात महत्वाचा आणि खोलवर जो मुद्दा, जो प्रश्न आहे तो आपण पाहतो, सुटका किंवा मुक्तता म्हणजे याचा अर्थ नेमकं काय बरं आहे. Just change the slide. Yeah. So to understand redemption, we have to understand why Jesus had to become man. We need to understand what we are redeemed from. We need to understand the problem of sin. आणि आपण जर मुक्तता किंवा सुटका या शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जर खोलवर जायचं आहे, तर आपल्याला प्रथम गोष्ट हे समजायला पाहिजे की पाप म्हणजे नेमकं काय आहे, मनुष्य कसा काय पतित झालेला आहे, सुटका जर मला पाहिजे आहे तर नेमकी मला सुटका कोणत्या गोष्टीपासून हवी आहे. Now, for example, sin is just not breaking laws. For example, if I'm driving my car speedily and if there is a signal and if I just cross the signal, is that a sin? आणि जर आपल्याला पाप या शब्दाची व्याख्या किंवा अर्थ जर पाहायचा आहे, उदाहरणार्थ जर मी एखादी गाडी चालवत आहे, अतिशय वेगाने मी गाडी चालवत आहे आणि समोर लाल दिवा लागलेला आहे, पण तरी देखील मी तो लाल दिवा तोडून पुढे जातो, याला पाप म्हणता येईल का? But the Bible teaches us that sin is more than an action, it is something inside of us. पण पवित्र शास्त्र आपल्याला हेच शिकवितं की पाप जे आहे ते फक्त बाहेरील गोष्टींकडेच बघून नाही, तर आपल्या अंतःकरणामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी चालू आहेत त्यावरून आपल्याला समजतं. We sin not because we are sinners, but we are sinners, that's why we sin. आणि आपण पाहतो की आपण पापी आहे म्हणून पाप करत नाही, पण आपण
आपण पाप करतो म्हणून आपण पापी आहोत. And that's our fallen nature. That's our, because we live in a fallen world today. आणि म्हणून आज आपण ज्या पतित जगामध्ये जगत आहोत, आपण पापी लोक आहोत आणि म्हणून आपला अशा प्रकारचा जो स्वभाव ज्याला आपण पापी म्हणतो. When Adam sinned in the Garden of Eden, he did not just do bad thing, but his very nature changed. He separated from the God. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस एदेनाच्या बागेमध्ये आदामाने प्रथम वेळेस पाप केलेला आहे, त्यावेळेस त्याचा अंतःकरण परमेश्वर देवापासून विभक्त झालेला आपण पाहतो. And that Bible also says that we are born with that nature, fallen nature. For example, a lamp that is unplugged. आणि आपण पाहतो की आपल्याला पवित्र शास्त्र पण हेच सांगतं, ज्यावेळेस आपला जन्म झालेला आहोत, आपण पापी असे जन्माला आलेलो आहोत. याचं उदाहरण जर आपल्याला पाहायचं झालं की एक प्लग आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारची जोडणी करण्यात आलेली नाही. Because we can see if it is unplugged, the lamp is there, but it's not burning, it's not glowing because there is no power. आणि एक दिवा आहे पण त्याला तो त्या प्लग मध्ये घातलेलाच नाहीये, त्यामधून वीजच त्याचा प्रभाव होत नाहीये, म्हणून फक्त दिवा फक्त आहे आणि फक्त अशा प्रकारचा प्लग ज्याला जोडणीच करण्यात आलेली नाही. Similarly, humans are disconnected from God, and that's why we are spiritually dead. आणि त्याच प्रकारे जो मनुष्य प्राणी आहे तो देखील परमेश्वर देवापासून विभक्त झालेला आहे, म्हणून आपण आध्यात्मिक रीतीने मरण पावलेलो आहोत. And Romans chapter 5 explained very clearly that sin entered the world through one man, and that spread to everyone because all have sinned. रोम करस्पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये देखील फार स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे मरण आहे आणि पाप आहे ते एका व्यक्तीद्वारे या जगामध्ये आलेलं आहे. Sin is like missing the mark, like the standard and the protocol of God's standard. आणि पाप म्हणजे काय तर जे लक्ष्य आहे, जो हेतू आहे ते गमावणं, म्हणजे परमेश्वर देवाने आपल्याला एक लक्ष्य दिलेलं आहे, आपण पाप करतो आणि त्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाही. And because God is infinite and we are finite, our sin creates an infinite gap between us and God. आणि आपण काय, आपण सीमित आहोत, पण परमेश्वर देव हा अमर्यादित आहे, तो असीमित आहे. आणि आपण पाप केल्यामुळे काय होतं की परमेश्वर देवामध्ये आणि आपल्यामध्ये अशा प्रकारची असीमित दरी निर्माण होते. It takes us a huge, you can say, huge debt, but we cannot save ourselves with the small coins. For आणि ते अशा example, प्रकारे होतं की आपल्यावर फार मोठं कर्ज झालेलं आहे आणि ते पाप करण्यामुळे काय होतं, आपल्याकडे थोडे थोडे एक तुकडे आहेत, जे थोडे थोडे कॉईन आहेत, नाणे आहेत, आपण ते कर्ज कधीही फेडू शकत नाही. because no one can pay enough to redeem others, no one can pay enough to save others. कारण दुसऱ्याची सुटका करण्यासाठी, त्यांना मुक्तता देण्यासाठी, त्यांना तारण देण्यासाठी कोणीही तेवढी किंमत मोजू शकत नाही. No payment is ever enough for to saving others. आणि खरोखर जर लोकांना तारण करायचं असेल, त्यांना जर मरणामधून परत आणायचं असेल, कोणत्याही प्रकारची किंमत कोणताही व्यक्ती मोजू शकत नाही. And the problem is that our sin against an infinite God requires an infinite payment. आणि म्हणून त्याच्यासाठी महत्वाची गरज काय आहे की आपलं मोठं जे कर्ज आहे, जी मोठी मुक्तता आहे, ते फेडण्यासाठी आणि त्याची परतफेड करण्यासाठी असीमित अशाच प्रकारच्या त्या कर्जाची किंवा त्या किमतीची गरज आहे. And because Romans clearly tells that all have sinned, no human can represent all of the humanity before God because everyone is guilty and everybody has sinned. आणि रोम करस्पत्र आपल्याला फार स्पष्टपणे सांगतं की प्रत्येक मनुष्याने पाप केलेला आहे, प्रत्येक मनुष्य हा दोषी आहे आणि म्हणून कोणीही व्यक्ती जो आहे तो परमेश्वर देवाला जर त्याला गौरवाला अंतरलेला आहे, तो कोणीही त्याच्याजवळ ही रक्कम मोजल्याशिवाय परत येणार नाही. And for this reason we need a mediator. आणि म्हणून या कारणासाठी आपल्याला एका मध्यस्थाची गरज आहे. Someone who is innocent, someone who is holy, without sin and can stand in our place as a substitute. कोणीतरी एक निर्दोष आहे, कोणीतरी एक पवित्र आहे, कोणीतरी एक निष्पाप आहे आणि जो आपल्यासाठी त्या दोघांमध्ये देखील जी आडभिंत निर्माण झालेली आहे, एक व्यक्ती म्हणून उभा राहू शकतो. And that substitute, that gap was filled by none other than our mediator, Lord and Savior Jesus आणि Christ. म्हणून आपण पाहतो की ती जी एक प्रकारची पोकळी निर्माण झालेली होती, जी भिंत निर्माण झालेली होती, ती जागा दुसरा कोणीही भरू शकत नाही, पण फक्त आपला तारणारा आपला प्रभू येशू ख्रिस्तच आहे. 1 Timothy chapter 2 verse 5 clearly says about this. 1 तिमोथेयाचा 2 अध्याय वचन 5 आपल्याला फार स्पष्टपणे हे सांगतं, कारण एकच देव आहे आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. We know that Jesus is fully God, fully man, आपल्याला ठाऊक आहे की येशू ख्रिस्त हा पूर्णपणे देव आहे, पूर्णपणे मनुष्य आहे. and he could bridge that gap between us and God. आणि देवामधला आणि आपल्यामधल्या जी मोठी दरी आहे, फक्त येशू ख्रिस्तच भरून काढू शकतो. He had the power to save, power to redeem, and he was a perfect substitute for us. आणि तारण करण्यासाठी आणि त्याच प्रकारे मुक्तता देण्यासाठी आणि सुटका देण्यासाठी आणि आपली जागा त्याने घेण्यासाठी फक्त तो एकच योग्य आहे. And on the cross, Jesus took all the sins and the punishment we were about to receive, and in return, he gave his own righteousness. आणि जी शिक्षा आपल्याला मिळायला पाहिजे होती, जे मरण आपल्याला मिळायला पाहिजे होतं, ती शिक्षा आणि तो मरणदंड त्याने स्वतःने घेतला आणि त्याने आपल्यासाठी ती किंमत मोजली. Jesus, who was sinless, became sin for us so that we could become righteous with God. आणि येशू ख्रिस्त जो निष्पाप होता, ज्याला कधी पाप माहित नव्हतं, अशा निष्पाप मनुष्य आपल्यासाठी तो पाप झाला आणि त्याच प्रकारे जेणेकरून आपल्याला ते नीतिमत्व प्राप्त व्हावं. And also, when we talk about Adam, Jesus is also called as second Adam because the first Adam disobeyed, well, second Adam obeyed. आणि आपण पाहतो की जो प्रथम आदाम होता त्याने तर पाप केलं, त्याने तर अवज्ञा केली, पण ज्याला आपण दुसरा आदाम, ज्याला आपण येशू ख्रिस्त म्हणतो, त्याने तर आज्ञापालन केलं.
In summary, Jesus' incarnation was necessary because only fully God, fully man would bridge that gap. आणि आपण पाहतो की तो जो एकमेव उद्देश होता की देव आणि मनुष्य यांच्यामधली दरी भरून काढणे, तर फक्त प्रभू येशू ख्रिस्ताने देह धारण केला, या पृथ्वीवर त्याने जन्म घेतला, याच कारणामुळे ती दरी पूर्णपणे भरून निघाली. He could pay the infinite price for our sins and on our behalf. आणि आपल्या वतीने आपण पाहतो की त्याने आणखी काहीतरी त्याने केलं असतं आणि त्याने त्याच प्रकारे ही किंमत जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये मोजू शकला असता. And his coming into this world was the greatest act of unconditional love. पण आपण पाहतो की त्याने आपल्यावर अशी प्रीती केली ज्या प्रेमामागे, ज्या प्रीतीमध्ये कोणतीही अट, कोणतीही मागणी नव्हती. Restoring us our image back to God and also bridging the gap between us and God. आणि परमेश्वर देवाकडे जी आपली प्रतिमा आहे पुन्हा एकदा पुनर्स्थापित करण्यासाठी आणि देवामध्ये आणि मनुष्यामध्ये जी दरी निर्माण झालेली होती ती पुन्हा एकदा भरून काढण्यासाठी. The next point I would like to discuss is about the justice, need for justice. Why do we need justice? आणि पुढचा मुद्दा मला तुम्हाला या ठिकाणामध्ये सांगायचा आहे की जो न्याय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये जस्टिस म्हणतो, की मला जर न्याय हवा आहे तर तो मी कोठे बरं शोधू शकतो. Justice is a very important part of our human society. आणि मानवी समाजामध्ये जो न्याय आहे तो अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे. The world cares about fairness, ethical rights, morality, etc. आणि जग बोलतं अशा भरपूर गोष्टींविषयी, त्याला पुष्कळसे शब्द आहेत की मी नैतिक रीतीने वागलं पाहिजे, जे समाजाचे वेगवेगळे मला देण्यात आलेले धोरणं आहेत ते मी राबवलं पाहिजे, सरकारद्वारे देण्यात आलेले प्रत्येक प्रकारचे नियम मी पाळले पाहिजेत. But today when we see our modern world which do not believe on absolute truth, which believes on subjectivism or relativism, आणि ज्यावेळेस आपण आजच्या आधुनिक काळामध्ये जगत आहोत, ज्या ठिकाणामध्ये आपण पाहतो की जे खरे नियम, जे खरी शिस्त आणि जे खरं सत्य लोकांनी पाळलं पाहिजे ते आधुनिक जगामध्ये पाळलं जात नाही, पण वरवरपणे पाळणारं जे सत्य आहे आणि जे नियम आहेत, many of the people, mostly the secular people, would be believing that right or wrong depends on person's situation or how a person looks at it. आणि साम्यवादी प्रकारचे जे लोक आहेत ते अशा प्रकारे विश्वास ठेवतात की काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे हे आपण त्यावरूनच ठरवलं पाहिजे की त्या व्यक्तीची परिस्थिती काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे. Some might say that it is true for you but not for me. काही लोक असे म्हणतील हे सत्य कदाचित तुमच्यासाठी असू शकतं, माझ्यासाठी असू शकत नाही. But deep down everyone is looking for that universal justice, universal right or wrong, where it comes from. आणि खोलवर आपण जर पाहिलं तर हे सर्वच लोक आहेत, सर्व मानव जाती आहे, त्याचा शोध घेत आहेत की खरं काय आहे, खोटं काय आहे आणि नेमकं ते मी कुठून बरं शोधून काढावं. The word of God is very clear. Justice comes from God. It is mentioned in Psalm chapter 89 verse 14. आणि आपण पाहतो स्तोत्र संहिता याचा 89वा अध्याय आणि वचन 14 मध्ये फार स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जो न्याय आहे, जो खरा न्याय आहे तो फक्त परमेश्वर देवापासूनच येतो. नीती आणि न्याय तुझ्या राजासनाचा पाया आहेत, कराराचा विश्वास आणि सत्य तुझ्या समोर आहेत. Yes, here we see that God is not someone who enforces justice. He is the justice. या ठिकाणामध्ये आपण पाहतो परमेश्वर देव आपल्यावर त्याचा न्याय जो आहे त्याचा दबाव टाकत नाही की तो आपल्या जबरदस्ती करत नाही, तो स्वतःच न्यायी देव आहे. But when people ignore God or ignore his laws or ignores his absolute truth, then justice gets twisted or disturbed. पण ज्यावेळेस आपण पाहतो की जी मानव जाती आहे ते परमेश्वर देवाच्या नियमांचं पालन करत नाही, त्याने लावून दिलेल्या व्यवस्थेवर चालत नाही, त्यावेळेस आपण परमेश्वर देवाचा न्याय हा वेडा वाकडा करून टाकतो. And during this scenario, power, emotions, feelings and people's subjective opinion takes place in place of the real justice. आणि आपण पाहतो की आता खरा न्याय ज्या आपण शोधामध्ये आहोत, जर लोकांनी आपली स्वतःची व्यवस्था पुढे चालविली, स्वतःचीच धोरणं पुढे राबविली, स्वतःच्याच आवडीप्रमाणे पुढे चालत राहिले, स्वतःच्या विचारांनी पुढे चालत राहिले, तर आपण पाहतो की हा जो न्याय आहे त्याला ते पूर्णपणे वेडावाकडा करून टाकतात. This scenario also raises some important philosophical question. For example, if God is just, why does injustice still happen today? आणि मग आपण पाहतो की अशा प्रकारचे तत्वज्ञानी उत्तर पण आणि प्रश्न पण संशय पण आपल्यामध्ये येऊ लागतात की जर देव न्यायी आहे तर आपण ज्या जगात राहतो त्यामध्ये एवढा अन्याय का बरं चालू आहे. And Bible strongly answers this. God himself entered into injustice 2000 years back. पवित्र शास्त्र आपल्याला फार स्पष्टपणे याचं उत्तर देतं की स्वतः प्रभू येशू ख्रिस्त पण अशा प्रकारच्या अन्यायामधून 2000 वर्षांपूर्वी गेला. We shall read Romans chapter 3 verse 25 to 26. आणि आपण काढूया रोम करस्पत्राचा 3रा अध्याय 25 to 26. 25 आणि 26. त्याच्या रक्ताकडून विश्वासाद्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्यास पुढे ठेवले, कारण देवाच्या मागे झालेल्या पापांच्या क्षमेमुळे सहनशीलपणात आणि त्याने आपले नीतिमत्व प्रगट करावे. त्याने या आताच्या काळात आपले नीतिमत्व प्रगट करावे,
म्हणजे त्याने नीतिमान असावे आणि जो येशूवर विश्वास ठेवतो त्यास नीतिमान ठरविणारा व्हावे. This verse explains that God is both just and one who justifies us. आणि या ठिकाणामध्ये आपल्याला दोन गोष्टी पाहायला मिळतात की येशू ख्रिस्त जो आहे, देव जो आहे, तो स्वतः न्यायी परमेश्वर आहे आणि त्याच प्रकारे तो लोकांचा न्याय करतो. He remains fair and righteous, yet makes a way for us to be forgiven through Christ. आणि आपल्याला ख्रिस्ताद्वारे पापांची क्षमा मिळावी म्हणून तो आपल्याला स्वतः आपल्या पापांची क्षमा पण करतो आणि त्याच प्रकारे तो आपल्याला अशा प्रकारे नीतिमान ठरवितो. And God's justice is satisfied because Jesus paid the price on the cross. आणि आपण पाहतो की हा न्याय हा खरा आहे. आपण का बरं म्हणू शकतो? परमेश्वर देवाने आपल्याला नीतिमत्व असं ठरवलेलं आहे असं आपण का म्हणू शकतो? कारण प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपल्यासाठी स्वतःच रक्त देऊन किंमत मोजली आहे. And the cross began God's work of justice, and the resurrection guarantees its completion. आणि जो स्वतः वधस्तंभ आहे तो आपल्याला दर्शवितो की येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी किंमत मोजलेली आहे आणि येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान मला हे दर्शवितं की जी किंमत मला मोजण्यात आलेली आहे त्याद्वारे मी नीतिमत्व असं ठरतो. In context to justice, in the future, in the eschatology, we are going to read Revelation 21:4. आणि आपण प्रगटीकरण याचा 21वा अध्याय काढूया आणि वचन 4 आपण वाचणार आहोत. हे आपल्याला शेवटच्या काळाविषयी सांगतं आणि त्याच प्रकारे नीतिमत्वाविषयी पण सांगतं. तो त्यांच्या डोळ्यातले सर्व अश्रू पुसेल आणि यापुढे मरण राहणार नाही, दुःख, आक्रोश किंवा क्लेशही होणार नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत. It's a very beautiful verse because this is the promise of God in that in the future He is going to wipe away all the tears, set everything right, set all the justice apart from injustice. आणि आपण पाहतो की हे सर्वात महत्त्वाचं सुंदर असं वचन पवित्र शास्त्रामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. हे आपल्यासाठी एक अभिवचन आहे. आपल्या सर्वांना प्राप्त झालेली ही एक आशा आहे की तो आपल्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. या ठिकाणामध्ये कोणताही अन्याय राहणार नाही, पण तो आपल्या प्रत्येकाला नीतिमान असं ठरविणार आहे. And because of this hope in believers, we Christians, we have to pursue this justice now because we don't have to trust the human systems but trust the promises of God. आणि म्हणून आपण पाहतो की कोणतेही जे मनुष्य मात्राने लावण्यात आलेले जे त्यांचे नियम आहेत आपल्याला त्याच्यावर अविसंबून राहायचं नाही, पण जे परमेश्वर देवाने त्याच्या वचनामध्ये देण्यात आलेले जे वचन आहेत आपल्याला त्याच्यावर भरोसा ठेवायचा आहे. त्याचा प्रकारचा न्याय आपल्याला पुढे चालवायचा आहे. And human systems can be different example, like for example court system, political system, even medical systems for आणि ज्या example. प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की जे मनुष्याने लावण्यात आलेली व्यवस्था आहेत, उदाहरणार्थ त्यामध्ये आपण पाहतो की जी न्याय व्यवस्था आहे, जे आपण कोर्टामध्ये जात असतो किंवा त्याच प्रकारे जी उपचार पद्धती आहे, उपचार घेण्यासाठी आपण जात असतो. Jesus shows us what true justice is. येशू ख्रिस्त आपल्याला दाखवितो की खरा न्याय काय आहे. In a world that is confused about what's right, corrupted by power, emotions, feeling, Jesus stands as a true justice, truthful, merciful and fair. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं सर्व जे भ्रष्टाचार होताना आपण पाहत असतो, जगामध्ये गोंधळ माजलेला आपण पाहत असतो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर अशा प्रकारे उभा राहतो की तो आपल्या बरोबर एकदम उभा आणि त्याच प्रकारे सिद्ध झालेला, आपल्या बाजूने राहणारा आणि जो आपल्याला नीतिमत्व देणारा आहे. Paul mentions very clearly in Acts chapter 17 verse 31, we shall read that. आणि प्रेषितांची कृत्य याचा 17वा अध्याय जर आपण काढलं आणि याचं 31वं वचन आपण पाहतो, ते आपल्याला फार स्पष्टपणे सांगतं. त्याने असा एक दिवस नेमला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेला मनुष्य येशू याच्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्वाने करणार आहे. त्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवून याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले. This verse, this context teaches us that Jesus will return one day to judge the world with fairness and righteousness. आणि आपल्याला हे जे वचन आहे त्याची पार्श्वभूमी अशा प्रकारे घेतली पाहिजे. त्याचा संदर्भ असा आहे, प्रभू येशू ख्रिस्त एके दिवशी या पृथ्वीवर येणार आहे आणि त्याच प्रकारे न्याय नीतीने तो सर्व जगाचा न्याय निवाडा करणार आहे. And when Jesus comes, he will evaluate every person's life and his judgment will be very much fair, just. येशू ख्रिस्त ज्यावेळेस या पृथ्वीवर येईल, ज्यावेळेस तो न्याय निवाडा करेल, त्याचा जो न्याय निवाडा आहे तो भ्रष्टाचाराने भरणारा नाही, पण तो नीतीने प्रत्येकाचा न्याय करेल. प्रत्येक मानवाचं हृदय तो पारखेल आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे प्रतिफळ देईल. And he will ensure that everyone receive what they truly did, what they truly deserve based on God's perfect justice. आणि तो पूर्णपणे खात्री पटवून घेईल की परमेश्वर देवाच्या व्यवस्थेप्रमाणे, परमेश्वर देवाच्या नियमाप्रमाणे आणि परमेश्वर देवाच्या न्यायाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या त्यांच्या पात्रतेप्रमाणे प्रतिफळ प्राप्त होईल. Therefore, the deepest question of justice is exactly fulfilled in incarnated Christ. म्हणून आपण पाहतो की जो खोलवरचा महत्वाचा हा जो प्रश्न आहे की न्याय म्हणजे नेमका काय आहे, तो हा जो न्यायाचं जे उत्तर आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या देहधारीपणाच्या शिक्षणामध्ये पूर्ण होतं. Christ provides justice that is personal, relational and restorative. आणि वैयक्तिक आणि नातेसंबंधाद्वारे आणि पुनर्स्थापित करणारा हा जो न्याय आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या देहधारीपणामुळे पूर्ण करण्यात आलेला आहे. Christ is the judge who is also
also advocate, king who is also servant, and victim who becomes the victor. आणि ख्रिस्त जो आहे तो स्वतः आपल्याला पुनर्स्थापित करणार आहे आणि त्याच प्रकारे त्याला स्वतःला जरी त्रास सहन झाला तरी देखील आपण पाहतो की तो विजयी झालेला आहे. While concluding, I would like to summarize the topic. Just change the. Yeah. So, we have learned about these six parameters in terms of deepest universal questions of humanity, and starting with first meaning. आणि आपण हे जे 6 मुद्दे आज पाहिलेले आहेत सविस्तरपणे आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. प्रत्येक मानव जातीच्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये खोलवर रुजलेले हे प्रश्न आहेत, संशय आहेत. आपण पहिला मुद्दा पाहिला की अर्थ. The meaning, the context is like the incarnated Christ gives humanity meaning by showing that our lives and find its ultimate purpose in the relationship of Jesus Christ. आणि आपण पहिला मुद्दा जो पाहिला तो आपल्याला स्पष्टपणे सांगतो की येशू ख्रिस्त ज्यावेळेस देहधारण त्याने केलं तर त्याने देहधारण करण्याद्वारे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला. त्याने आपल्या जीवनाला एक उद्देश दिला आणि येशू ख्रिस्ताबरोबर जे नातेसंबंध आहेत त्यावेळेस आपण जे नातेसंबंध त्याच्याबरोबर ठेवतो आपण त्याच्याबरोबर एकरूप होतो. Second point, purpose was to reveal God the Father, restore the broken relationship, and reconcile sinners back to God. आणि आपण पहिला दुसरा मुद्दा ज्याला आपण उद्देश म्हटलेला आहे जो आपल्या जीवनाचा हेतू आहे तो म्हणजे जो पिता आहे आणि जे पित्याचं प्रेम आहे ते माझ्या जीवनामध्ये प्रगट झालं पाहिजे. त्याच प्रकारे जे तप्त आणि अनुतप्त असे जे हृदय आहेत त्यांना पुन्हा एकदा परमेश्वर देवाकडे पुनर्स्थापित करणे आणि जो परमेश्वर देव आहे त्याला पुन्हा एकदा मनुष्य जातीला समेट करणे. And hope is our living hope, the blessed hope, as we read in Titus chapter 2 verse 13. जसं आपण तिताचे पत्र 2 देववचन 13 मध्ये वाचलं की जी आशा आपल्याला प्राप्त झालेली आहे ती आशा एक जिवंत अशी आशा आहे. Because we know that Jesus resurrected and death is not the end of all. कारण का आपल्याला ठाऊक आहे की येशू ख्रिस्त पण मरण पावला आणि आपल्या सर्वांसाठी मरण म्हणजे शेवट नव्हे. We will be staying with him forever as Christians. आणि एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आपण त्याच्याबरोबर सदा सर्व काळ राहू. The next point was on love. The incarnated Christ is the ultimate expression of the divine love. आणि आपण पुढचा मुद्दा पाहिला की प्रीती. प्रभू येशू ख्रिस्त ज्याने स्वतः देहधारण केला एक प्रीतीचं परिपूर्ण तंतोतंत असा उदाहरण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. God becoming flesh, agape love, sacrificial love, unconditional love, who died for us and was again देव resurrected. स्वतः जो देहधारी झाला त्याने आपल्यावर अशा प्रकारची प्रीती केली त्याच्या मागे कोणतीही अट नाही त्याच्या मागे कोणतीही मागणी नाही पण त्या प्रीतीमध्ये आपण पाहतो की निस्वार्थीपणा होता. त्या प्रीतीमध्ये बलिदान होतं आणि त्या प्रीतीमध्ये त्याग होता. When we talk about redemption, next point, we say that incarnated Christ we find redemption because he lived for us, he sacrificed for us, for our sin, and he freed us from all the bondages of the sin. आणि सुटका किंवा मुक्तता आपण हा जो पुढचा मुद्दा पाहिला त्यावरून आपण काय शिकलो की ज्यावेळेस ख्रिस्ताने देहधारण केलं ज्यावेळेस तो या जगामध्ये आला त्यावेळेस आपल्याला त्याने फक्त पापांपासूनच नव्हे पण प्रत्येक अन्यायापासून आपली सुटका केली. When we talk about justice, we know how injustice the current system is, how political system is, how the overall human system is. But we know when Jesus Christ return, he will make it everything balanced. आणि ज्यावेळेस आपण न्यायाचा विचार करतो आपण जर बाहेर पाहिलं तर कशा प्रकारे सर्व राजकारणामध्ये आणि सर्व नैतिकतेमध्ये अधपतन झालेलं आपण पाहतो. खरा न्याय कुठे पाहण्यात मिळत नाही पण पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस प्रगट येईल त्याचं आगमन होईल आपल्याला तो खरा न्याय करणार आहे. He will restore all things when he comes back as Lord of Lords and King of Kings. ज्यावेळेस तो प्रभूंचा प्रभू राजांचा राजा म्हणून आपल्याकडे येणार आहे सर्व गोष्टींचं पुनर्स्थापन तो करणार आहे. And he will set up his kingdom which will have forever and ever. आणि तो असं आपलं राज्य स्थापन करणार आहे की जे राज्याला कधी अंत असणार नाही पण जे राज्य सदा सर्व काळ टिकून राहणार आहे. As I close now, I would like to wish you a merry, happy Christmas. May God bless you. Have आणि a ज्या wonderful प्रकारे time. मी आता यावेळेस या ठिकाणामध्ये संपवत आहे बंद करण्या अगोदर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नाताळाच्या मी शुभेच्छा देतो. हा नाताळचा सण तुम्हाला पुन्हा एकदा आशीर्वादाचा जाओ. Thank you. धन्यवाद.